नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. ज्यांच्या अंकावर हिमाचल सुता पार्वती, मस्तकावर गंगा, ललाटावर बालचंद्र, कंठामध्ये हलाहल विष, वक्षस्थलावर सर्पराज शेष सुशोभित आहे, ते भस्मविभूषित, देवांमध्ये श्रेष्ठ, सर्वेश्वर, सर्वसंहारक, सर्वव्यापक, कल्याणरूप, चंद्रासमान शुभ्र वर्ण असलेले श्री शंकर सदा माझे रक्षण करोत. रघुकुलाला आनंद देणाऱ्या श्री रामचंद्रांच्या मुखारविंदाची जी शोभा राज्याभिषेकाची वार्ता ऐकून प्रसन्नही झाली नाही आणि वनवासाच्या दुःखाने खिन्नही झाली नाही, ती मला सदा सुंदर मांगल्य देणारी हो. ज्यांचे अंग नीलकमलासमान श्याम व कोमल आहे, सीतादेवी ज्यांच्या वामांगी विराजमान आहे आणि ज्यांच्या हाती अमोघ बाण व सुंदर धनुष्य आहे, त्या रघुवंशाचे स्वामी श्री रामचंद्रांना मी नमस्कार करतो. श्री गुरूंच्या चरणकमलांच्या धुलीने मनरूपी दर्पण स्वच्छ करून मी श्री रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करतो. ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारी फले प्राप्त करून देणारी आहे. श्री रामचंद्र विवाह करून घरी परतले तेव्हापासून अयोध्येमध्ये नित्य नवीन मंगल चालले होते आणि आनंदानिमित्त अभिनंदने झडत होती. जणू 14 लोकरूपी मोठ्या पर्वतांवर पुण्यरूपी मेघ सुखरूपी जलाचा वर्षाव करत होते. रिद्धिसिद्धी आणि संपत्तीरूप सुंदर नद्या दुथडी वाहत होत्या आणि अयोध्यापुरी समुद्राला येऊन मिळत होत्या. नगरातील स्त्री पुरुष म्हणजे बहुमोल रत्नांचे समूह होते, जे सर्व प्रकारे पवित्र, अमूल्य आणि सुंदर होते. नगराचे ऐश्वर्य काही सांगणे शक्य नाही. जणू ब्रह्मदेवांच्या कलाकुसरीची ही परिसीमाच आहे असे वाटत होते. सर्व नगरनिवासी श्री रामचंद्रांचा मुखचंद्र पाहून सर्व प्रकारे सुखी होत होते. सर्व माता व सख्या या आपल्या मनोरथरूपी वेलींना फळे आल्याचे पाहून आनंदित होत होत्या. श्रीरामांचे रूप, गुण, शील आणि स्वभाव पाहून ऐकून राजा दशरथ फारच आनंदित होत होते. सर्वांच्या मनात हीच अभिलाषा होती आणि सर्वजण श्री महादेवांची विनवणी करून म्हणत होते की राजांनी आपल्या उपस्थितच श्री रामचंद्रांना युवराजपद द्यावे. एका प्रसंगी रघुकुलभूषण राजा दशरथ आपल्या सर्व परिवारासह राजसभेमध्ये विराजमान झाले होते. महाराज सर्व पुण्यांची मूर्ती होते. श्रीरामांची उज्ज्वल कीर्ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद वाटत होता. सर्व राजे दशरथांची कृपा मिळण्याची कामना करीत आणि लोकपालसुद्धा त्यांच्या कलाप्रमाणे वागून त्यांच्यावर प्रेम करीत. 3 लोक आणि 3 कालांमध्ये दशरथांसारखा महत्भाग्यवान कोणी नव्हता. मांगल्याचे मूळ असलेले श्री रामचंद्र ज्यांचे पुत्र आहेत, त्यांच्याविषयी जेवढे सांगावे तेवढे थोडेच. राजांनी सहज हाती आरसा घेतला आणि त्यात पाहून आपला मुकुट व्यवस्थित केला. त्यांना दिसले की आपल्या कानाजवळचे केस पांढरे झाले आहेत. जणू म्हातारपण सांगत होते की हे राजा, श्री रामचंद्रांना युवराजपद देऊन आपले जीवन आणि जन्माचे सार्थक का करून घेत नाहीस? मनात हा विचार येताच राजा दशरथांनी शुभ दिन आणि चांगला मुहूर्त पाहून मोठ्या प्रेमाने पुलकित होऊन व आनंदमग्न मनाने तो विचार गुरु वशिष्ठांना सांगितला. महाराज म्हणाले, हे मुनिराज ऐका, श्री रामचंद्र आता सर्व प्रकारे योग्य झाले आहेत. सेवक, मंत्री, सर्व नगरवासी आणि जे आपले शत्रू, मित्र व तटस्थ आहेत, त्या सर्वांना श्री रामचंद्र माझ्याप्रमाणेच प्रिय आहेत. त्यांच्या रूपाने तुमचा आशीर्वादच शरीर धारण करून शोभत आहे. हे स्वामी, सर्व ब्राह्मण व परिवार हे सर्व तुमच्या समानच त्यांच्यावर प्रेम करतात. जे लोक गुरूंच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण करतात, जणू संपूर्ण ऐश्वर्यच त्यांच्या मुठीत येते. याचा अनुभव माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला नसावा. तुमच्या पवित्र चरणारजाची पूजा करून मी सर्व काही मिळवलं. आता माझ्या मनात एकच अभिलाषा आहे. हे गुरुवर्य, ती सुद्धा तुमच्या कृपेनेच पूर्ण होईल. राजांचे स्वाभाविक प्रेम पाहून मुनींनी प्रसन्न होऊन म्हटले, महाराज बोला, काय इच्छा आहे? हे राजन, तुमचे नाव आणि कीर्ती ही सर्व मनोवांछित वस्तू देणारी आहे. हे राजांचे मुकुटमणी, तुमच्या मनात अभिलाषा येण्यापूर्वीच तिचे आपोआप फल मिळते. आपले गुरु सर्व प्रकारे प्रसन्न आहेत असे पाहून राजा आनंदाने कोमल वाणीने म्हणाले,
हे गुरुवर्य, श्रीरामचंद्रांना युवराज करा. आज्ञा मिळाली की तयारी करता येईल. मी जिवंत असताना हा आनंदोत्सव झाला तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. हे प्रभू, तुमच्या कृपेमुळे भगवान शिवांनी सर्व कामना पूर्ण केल्या. केवळ ही एकच इच्छा मनात उरली आहे. ती पूर्ण झाल्यास मग काही काळजी नाही. मग देह राहो अथवा जाओ, नंतर पश्चाताप करावा लागणार नाही. राजा दशरथांचे मंगल व आनंदमूलक सुंदर वचन ऐकून मुनी मनातून प्रसन्न झाले. वशिष्ठ म्हणाले, हे राजा ऐका, ज्यांना विन्मुख झाल्याने लोकांना पश्चाताप करावा लागतो आणि ज्यांच्या भजनाविना मनातील दुःख दूर होत नाही, तेच सर्वलोक महेश्वर स्वामी श्रीराम तुमचे पुत्र झालेले आहेत. ते पवित्र प्रेमामागोमाग येतात. हे राजा, आता उशीर करू नका. लवकर सर्व साहित्य जमवा. श्रीरामचंद्र युवराज होतील, तोच शुभ आणि सुंदर मंगलमय दिवस होय. राजा आनंदित होऊन राजमहालात आले. त्यांनी सेवकांकडून सुमंत इत्यादी मंत्र्यांना पाचारण केले. त्यांनी जय जीव असे म्हणून अभिवादन केले. तेव्हा राजांनी श्रीरामांना युवराजपद देण्याचे सुंदर मंगलमय प्रस्ताव मांडला आणि म्हटले, जर तुम्हा पंचांना हा विचार योग्य वाटत असेल तर आनंदाने तुम्ही श्रीरामचंद्रांना राजतिलक करा. हे प्रिय बोलणे ऐकताच मंत्री आनंदित झाले. जणू त्यांच्या मनोरथरूपी रोपट्यावर पाणी शिंपले गेले. त्यांनी हात जोडून म्हटले, हे जगतपती, तुम्ही कोट्यावधी वर्ष जगावे. तुम्ही सर्व जगाचे कल्याण करणाऱ्या शुभ कार्याचा विचार केलेला आहे. महाराज, घाई करा, उशीर लावू नका. मंत्र्यांची सुंदर वाणी ऐकून राजांना आनंद झाला. जणू वाढत जाणाऱ्या वेलीला सुंदर फांदीचा आधार मिळाला. महाराज म्हणाले, श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी मुनिराज वशिष्ठांची जी आज्ञा असेल ती तुम्ही सर्व